राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण छान असा हलका फुलका आणि कर्नाटकासह दक्षिण भारतात केला जाणारा अतिशय लोकप्रिय पदार्थ म्हणजे चित्रान्न, आणि हा खूप कमी वेळात तयार होणारा पदार्थ आहे. तसेच चित्रान्न हा कर्नाटकातील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक भाताचा पदार्थ आहे. यालाच इंग्रजीमध्ये लेमन राईस असेही म्हणतात. चित्रान्ना या शब्दाचा अर्थ अगदी विविध रंग, चव आणि सुगंधाने भरलेला भात असा होतो. किती छान आहे ना हे. म्हणूनच याला चित्रान्न असे म्हणतात. तर याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर पाहूयात रेसिपी. यासाठी मी छान असा तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ जुना घ्यायचा बरं का, म्हणजे अगदी भात मोकळा होतो. त्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, लिंबू, चणा डाळ, उडीद डाळ, यानंतर मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर, त्याचबरोबर खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, मिरची आणि आलं असे मी साहित्य घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर मी जो मसाला घेतलेला आहे आचीचा, तो ऑप्शनल आहे, पण मी थोडासा साऊथ इंडियन आहे म्हणून ट्राय करून पाहावा यासाठी घेतलेला आहे. तुम्ही जेवढे आपण साहित्य घेतलेले आहेत तेवढं घेऊ शकता, आणि मसाला जरी नाही वापरला तरी चालणार आहे आणि वापरला तरी चालणार आहे. चला तर मग आपण रेसिपी पाहूयात. मी हा भात तुपातला केलेला आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप ओतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी टाकायची. ती तडतड झाली की जे आपण सर्व घेतलेलं आहे, काजू, चणा डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, डाळं, खोबरं, कढीपत्ता, हे सर्व तुपामध्ये टाकून छान परतवून घ्यायचं आहे. आणि हे असं अगदी गुलाबी रंग येईपर्यंत सगळं परतवून घ्यायचं आहे. आणि हे एकदा छान परतल्यानंतर मगच त्यामध्ये हळद आणि हिंग टाकायचे आहे. हळद आणि हिंग हे छान म्हणजे कलर येण्यासाठी, आणि हिंग हा वासासाठी इतका छान सुवास येतो त्या भाताला की बस. आणि खायला पण हा भात एकदम रुचकर, हलका फुलका. त्याचबरोबर त्यामध्ये एवढे सगळे पदार्थ आहेत की त्या पदार्थांनीच आपल्याला अगदी पोट भरल्यासारखं होतं. आणि शेंगदाणे, काजू, खोबरं हे सगळं जे आहे ते आपल्याला शरीराला ऑइलिंग होतं याने, तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळेच या भातामध्ये हे पदार्थ अगदी खास करून वापरले जातात. आणि या भाताचं एक असं वैशिष्ट्य आहे की हा भात म्हणजे आपण जो शिळा भात केलेला असतो तो आपण कधी कधी घरी फोडणीला टाकतो. हा तसा नाही. अगदी हा ताजा भात करतात आणि मग याची फोडणी देतात, किंवा सगळं एकदम तुपात किंवा तेलामध्ये परतवून डायरेक्ट तांदूळ त्यामध्ये टाकून छान परतवून घेऊन याच्या भात हा शिजवला जातो. अशा पद्धतीने हा भात केला जातो. आणि यामध्ये लसूण हा किंवा कांदा हा कोणताच प्रकार नसतो, तरीही भात हा अत्यंत सुरेख, अगदी चवीला उत्कृष्ट आणि छान असा मोकळा, अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा भात होतो. की अगदी करताना जरी आपण पाहिलं हा भात किंवा ह्याचा वास जरी आला तरी तोंडाला पाणी सुटतं आणि एकदम एक अशी मस्त मोठीच्या मोठी प्लेट भरून खावा असं वाटतं. इतका छान होतं. तर अशा पद्धतीने मी छान सर्व साहित्य यामध्ये म्हणजे घातलेलं होतं, परतवून घेतलं. त्यानंतर तांदूळ घातले आणि हा भात मोकळा असल्यामुळे मी अगदी 2 ते 2.5 ग्लासच पाणी घातलं. आणि मग आपल्याला कोथिंबीरही त्यामध्ये घालायची आहे. पण तुम्ही वरनं गार्निशिंगसाठी पण घेऊ शकता, किंवा मग आधी कुकरमध्येही घातली तरी चालते, कारण खूप छान वास येतो कोथिंबीरीचा. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असा वाफळलेला चित्रान्ना तयार झालेला आहे. तर काय मंडळी, माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कधीही काही खाण्याची इच्छा झाली असेल तर मनसोक्त खात राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. त्यामुळे छान छान रेसिपीसाठी माझा व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि तुम्ही घरीही ट्राय करून पहा. आहे अशी रेसिपी तुम्ही जर घरी ट्राय केली तर तुमचाही पदार्थ खूप छान, उत्कृष्ट, चविष्ट, खमंग, खारट, तिखट, आंबट, गोड अशा संपूर्ण चवीचा होईल. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहत चला. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.